साधी माणस या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता मीरा इथे तिच्या शॉपमध्ये असते आणि तेव्हा सत्या तिच्याकरिता चहा घेऊन आलेला असतो. तर इथे मीरा आणि सत्या दोघं जण गप्पा मारत असतात. खरं तर आता सत्या म्हणत असतो, धूमकेतू तू मला ती जुनीच आठवत आहेस बघ. म्हणजे पहिली कशी तू सायकलवर छान इथे एन्जॉय करायचीस आणि तेव्हा ते सगळं मला आठवत आहे असं सत्या बोलत असतो. तेवढ्यातच एक कस्टमर मीराकडे बुके घेण्यासाठी आलेलं असतं आणि ते कस्टमर मीराकडे बुके घ्यायला आल्यानंतर इथे त्याने जवळपास 680 रुपयाचा बुके त्याने घेतलेला असतो आणि 680 रुपयाचा बुके त्याने घेतल्यानंतर सत्या म्हणत असतो, काय रे हा बुके तू कोणासाठी घेतलायस? तेव्हाच इथे तो म्हणत असतो, हा मी माझ्या गर्लफ्रेंडसाठी घेतलेला आहे. अच्छा, म्हणजे गर्लफ्रेंडसाठी बुके घेतलायस. तुला एक गोष्ट सांगू का? तेव्हा तो मुलगा म्हणत असतो, बोला ना, काय झालेलं आहे? कसली गोष्ट सांगणार आहात? तर हे बघ, तुझी गर्लफ्रेंड आहे ना, तुम्हा दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, बरोबर की नाही? तेव्हा इथे तो मुलगा म्हणत असतो, हो, मी माझ्या हा जो बुके घेतलाय तो माझ्या गर्लफ्रेंडलाच घेतलेला आहे. अच्छा, मग जर तू हा बुके तुझ्या गर्लफ्रेंडला घेतलेला आहेस तर मग एवढा महागडा कशासाठी? हे बघ, जर तिचं खरंच प्रेम असेल आणि आहे तर मग एवढा महागडा बुके द्यायची काहीच गरज नाही. प्रेम कसं असावं तर फक्त 10 रुपयाचं 20 रुपयाचं गुलाबाचं फूल देऊन सुद्धा ते तिने मान्य केलेलं प्रेम असावं. आणि हे बघ, साधं मोठ्या कारमधून तिला नाही फिरवलं तरी चालेल, साधं एखाद्या कार गाडीमधून फिरवलं तरी सुद्धा चालण्यासारखं प्रेम असावं असं इथे ते बोलत असतो. आता इकडे सत्याने त्या मुलाला ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगितल्यानंतर तो मुलगा म्हणत असतो, हो, ते अगदीच बरोबर आहे. मग मला सांग, मुलगी जर महागडे गिफ्ट देऊन आणि महागड्या वस्तू घेऊन जर तुझ्यावर प्रेम करत असेल तर ते प्रेम कसलं रे? तेव्हा तो मुलगा अगदीच इथे सत्याच्या ह्या सगळ्या विचारावर विचार करण्यासाठी, त्याच्या ह्या बोलण्यावर विचार करण्यासाठी तयार झालेला असतो. तेव्हा लगेचच तो जो बुके त्याने घेतलेला असतो तो बुके तो रिटर्न देतो आणि म्हणत असतो, तुम्ही अगदीच बरोबर बोलत आहात, खरंच आहे, हा बुके ठेवा आणि मला साधं एक गुलाबाचं फूल द्या. असं म्हणून तो गुलाबाचं फूल घेऊन तिथून निघून जातो. तर इकडे सत्या त्याला बेस्ट लक देण्याचं काम करत असतो. मीरा त्याला पाहत असते आणि मीराला त्याचं कौतुक वाटलेलं असतं. तेव्हा आपण पाहतो की सत्या मीराला म्हणत असतो, खरं तर धूमकेतू मला माफ कर. तेव्हा ती म्हणते, का आणि कशासाठी? काय झालेलं काय आहे? तेव्हा तो इथे म्हणत असतो, हे बघ, आज मी ना इथे खूप मोठी चूक केली. म्हणजे बघ ना, तुझं आलेलं एवढं 680 रुपयाचं गिराईक इथे मी रिटर्न लावलंय आणि त्याला साधं एक गुलाबाचं फूल दिलेलं आहे. पण इकडे मीरा म्हणत असते, नाही हो, तुम्ही ज्या काही गोष्टी केल्यात ना त्या अगदीच बरोबर केलेल्या आहेत. खरं तर तुम्ही तुमचं मन आणि तुमचं प्रेम खूप चांगलं आहे आणि त्याने तुम्ही सगळं काही ते जिंकू शकता असं मीरा सत्याला बोलत असते. तर आपण पाहतो की आता निरूपा इथे किचनमध्ये असते आणि तेव्हा मीरा स्वयंपाक करत असते. संध्याकाळची वेळ असते. आता सगळेजण इथे आलेलेच असतात, फक्त सत्या तेवढा यायचा बाकी असतो. आता लगेचच निरूपा विचार करत असते, नाही, काहीतरी केलं पाहिजे, इथे जो काही घर खर्च वगैरे आहे ना तो बघितला पाहिजे. पण तेवढ्यातच आता इकडे देविकाच्या फोनवर फोन आलेला असतो आणि देविकाचा फोन मात्र ती इथे उचलण्याचं काम करते आणि तेव्हा तिकडून ती म्हणत असते, किती उशीर झालेला आहे, केव्हाचा तुला फोन केलेला आहे आणि निघायला सांगितलेला आहे. इथे क्लायंटनी तुझी किती वेळ आणि कशी येऊन वाट पाहायची आहे, तुला कळत नाही का? लवकरात लवकर ये. आता इकडे निरूपा हे सगळं बोलणं ऐकते आणि तेव्हा, तुम्ही कोण आहात? तुम्ही कोणाशी या भाषेमध्ये बोलताय? तेव्हा तिकडून बोलणारी व्यक्ती म्हणते, तुम्ही कोण आहात आणि तुम्ही कोण आहात? तुम्ही फोन कसं काय उचललाय हा? तेवढ्यातच आता तिथे देविका आलेली असते आणि देविकाला खूपच भीती वाटत असते की आता इकडे मॅमचा फोन असेल आणि तो इथे आईने उचललाय. आता तेव्हा इकडे देविका म्हणत असते, अहो आई, तुम्ही कशाला फोन उचललाय? अगं, ते सगळं काही खरं आहे. पण इकडे देविका खूप घाबरून बोलत असते. ती म्हणत असते, हो मॅडम, मी आता लगेचच ताबडतोब पोहोचते, सॉरी. आता फोन ठेवल्यानंतर इकडे निरूपा देविकाला विचारत असते, हे सगळं काय आहे? तू असं का बोलत होतीस आणि ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे बोलत होतीस? अगं, तू असं मला का वाटत होतं की तू तिथे कामाला आहेस आणि तू तिथे नोकर म्हणून काम करतेस असं मला वाटलं. आणि खरं सांग, काय आहे? चल, आत्ताच्या आत्ता मी पार्लरमध्ये येते आणि तिला विचारते की तू असं माझ्या सुनेशी का बोलत होतीस म्हणून. तेव्हा देविका म्हणते, अहो आई, असू दे ना, ती माझी मैत्रीण आहे आणि माझ्या मैत्रिणीला इथे माझी चेष्टा मस्करी करण्याची खूप सवय आहे. तीच असं बोलत होती. असं कसं बोलत होती? पण असं
वाटत होतं की नक्कीच ती तुझ्यावरती काहीतरी जबरदस्ती करते आणि आदेश सोडते, असंच मला वाटत होतं. नाही आई, चला चला, मला उशीर होते. पण देविका इथे खूप घाबरलेली असते. तर निरूपा तिला म्हणत असते, नाही नाही, मी आज तुझ्याबरोबर येणार आहे. पण इकडे मात्र ती म्हणत असते, नाही आई, तिकडे येण्याची काहीच गरज नाही. तर देविका पटकन कारण सांगून तिथून निघून गेलेली असते. तर आपण पाहतो की आता इकडे सत्या आणि मीरा छान गप्पा मारत असतात. तेवढ्यात सत्याला त्याच्या कामावरून फोन आलेला असतो. खरं तर एक भाडं असतं आणि सत्याने सांगितलेलं असतं की मी लवकरच पोहोचतो म्हणून. पण इकडे मीरासोबत गप्पा मारत असताना त्याला थोडासा लेट होतो. तेव्हा तो म्हणत असतो, धूमकेतू, तुझ्या ह्या गडबडीत आणि ह्या गोंधळात मी माझं भाडं सुद्धा इथे विसरून गेलो. बघ, आता मला उशीर होईल. तेव्हाच इथे ती म्हणत असते, बरं बरं ठीक आहे, जा सावकाश. आता सत्य जात असतो तर तेवढ्यातच एक कस्टमर आलेलं असतं. जवळपास त्यांना 800-850 रुपयाचा बुके हवा असतो आणि तेव्हा ते म्हणत असतात, पण पेमेंट ऑनलाईन होईल. पण मीरा म्हणत असते, सॉरी, पण माझ्याकडे स्कॅनरच नाहीये. तेव्हा इथे तो म्हणत असतो, सॉरी, पण मला इथे ऑनलाईनच पेमेंट करायला जमणार आहे. असं म्हणून एवढं मोठं दुकान आहे, साधं स्कॅनर सुद्धा ठेवत नाहीत, म्हणून ती व्यक्ती तिथून निघून गेलेली असते. तर मीरा सुद्धा म्हणत असते की बापरे, माझ्याकडे स्कॅनरच नाहीये. स्कॅनर नसल्यामुळे खूप सारी लोक जी आहेत ना, ती इथे निघून चाललेली आहेत. काहीतरी करून मला इथे स्कॅनरची सोय करावी लागेल, असं इथे मीरा मनातच बोलत असते. तर मीरा ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता सत्या विचार करत असतो, खरं तर धुमकेचं बँकेतच अकाउंट नाहीये, मग काहीतरी आपल्याला केलं पाहिजे, असा इथे तो विचार करत असतो. आता इकडे मात्र लगेचच जी निरूपा आहे तिला आजीचा फोन आलेला असतो आणि आजींचा फोन आल्यानंतर आजींनी असं सांगितलेलं असतं की मला आता इथे येण्यासाठी, घरी येण्यासाठी उशीर होणार आहे, मला कीर्तनाला थांबायचं आहे. आणि तेव्हा निरूपा म्हणते, बरं झालं, म्हातारी सुद्धा आता घरी नाहीये, मग आता आपण आपला कीर्तन आणि धिंगाणा घालायला रिकामे, म्हातारी कीर्तनाला थांबणार आहे. तर इकडे देविका आणि पंकज म्हणत असतात, म्हणजे नेमकं काय करायचं आहे. तेवढ्यातच आता इकडे सुधाकर सुद्धा आलेले असतात. ते म्हणत असतात, काय ग निरूपा, काय चाललेलं आहे. काही नाही हो, का त्याचं काय आहे ना, आता घरामध्ये एवढे 3-3 मुलं कमवत आहेत आणि 3-3 मुलं कमवत. मी इथे विचार करत होते की आता सगळा जो काही घर खर्च आहे तो इथे बघितला पाहिजे आणि सगळा घर खर्च जो आहे ना तो इथे मेंटेन केला पाहिजे. आणि त्यामुळेच आता खूपच जास्त लोड आहे बाई. आता एवढी सगळी कमवणारी लोक आहेत आणि तेव्हा यादी करायला पाहिजे. घर खर्च आता समप्रमाणात तिघांनी सुद्धा दिला पाहिजे, असं निरूपा बोलत असते. तेव्हा सुधाकर म्हणतात, अगं पण हे मध्येच काय आहे निरूपा आता. तेव्हा तर सुधाकर म्हणत असतात, अगं निरूपा, हे सगळं काय घेऊन बसलीस. तेव्हा निरूपा म्हणते, अहो असं काय करताय, हे सगळं करणं गरजेचं आहे ना. म्हणजे बघा ना, इथे 3-3 मुलं कमवत आहेत आणि 3-3 मुलं कमवत असताना इथे माझा एकटाच पोरगा इथे पैसे देईल असं तर होणार नाही ना. एकट्यानेच कसे काय पैसे द्यायचे आणि एकटाच किती दिवस घर खर्च भागवणार आहे. त्यामुळे तिघांनी पण समप्रमाणात पैसे दिले की घर खर्च कसा मेंटेन होईल आणि घर खर्च चालवायला सुद्धा मजा येईल की नाही. अगं पण आतापर्यंत सत्याच इथे सगळं काही करत होता ना आणि पंकज आतापर्यंत कुठे पैसे देत होता आणि तसंही त्याच्याकडे आहेत का पैसे द्यायला. आतापर्यंत त्यांनी काय उपद्व्याप करून ठेवलेला आहे हे काही वेगळं सांगायचं आहे का. तेव्हा निरूपा म्हणते, अहो किती वेळा त्याच गोष्टी तुम्ही इथे सांगणार आहात, पंकजनी हे केलं, पंकजनी ते केलं म्हणून, पण आता तो देतोय ना पैसे, मग ती गोष्ट महत्वाची नाहीये का. तेव्हा इथे सगळ्यांनी जर व्यवस्थित पैसे दिले तर घर खर्च सांभाळायला आणि घर खर्च करायला सुद्धा व्यवस्थित होईल ना. एकटाच पंकजवर आणि एकटाच माझ्या मुलावरती लोड किती दिवस आणि भार किती दिवस, असं हे बघा अजिबात चालणार नाहीये, असं निरूपा बोलत असते. आणि तेव्हा लगेचच डाळ, गूळ, तेल, खवा, भांड्याचा साबण, कपड्याचा साबण हे सगळी यादी ती लिहायला तयार करत असते, सुरुवात करत असते. तर इकडे सुधाकर मात्र म्हणत असतात, तुला जे काही करायचं आहे ना ते तुझं तू कर, काय चाललंय ना मला तर काहीच कळायला मार्ग नाहीये, असं सुद्धा सुधाकर बोलतात. आता निरूपाचं हे सगळं बोलणं ऐकत असते मीरा कामावरून आलेली असते आणि तरी सुद्धा इथे आल्यानंतर किचनमध्ये जाऊन सगळ्यांकरिता ती स्वयंपाक बनवत असते. इथे ना देविका तिला मदत करत असते, ना रिया, ना तर निरूपा, कोणीही तिला मदत करत नसतं. एकटीच सगळ्यांचं जेवण आणि सगळ्यांचा स्वयंपाक एकटीच बनवण्याचं काम करत असते. मीराला वाटत असतं की आता इथे सासूबाई मुद्दामून ह्या सगळ्या गोष्टी काढतायत. तेवढ्यातच आता इकडे पंकज म्हणत असतो, अगं मॉम, मी तुला ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केलेत ना. आणि तेव्हा इथे रिया आणि रवी सुद्धा आलेले असतात. रिया रवीला ती म्हणत असते, काय रे, आजपासून घर खर्च द्यायचा आहे आणि तो सुद्धा प्रत्येक महिन्याला तिघांनी मिळून द्यायचा आहे. असं म्हटल्यानंतर तो म्हणत असतो की हो चालेल ना,
पण माझ्याकडे कॅश नाहीये, मी तुला ऑनलाईन देऊ का? तेव्हाच आता इकडे निरुपा म्हणत असते, हो चालेल ना, दे ऑनलाईन. पण इकडे पंकज मुद्दामूनच निरुपाच्या कानात जाऊन म्हणतो, अगं मॉम, मी तुला ऑनलाईन पाठवलेले आहेत ना. तर निरुपाला प्रश्न पडलेला असतो, ह्याने मला कधी ऑनलाईन पाठवले? हा तर पंकज एक नंबरचा खडूस आहे आणि मुद्दामूनच असं बोलतोय. आणि तेव्हा इथे ती मुद्दामून सावरासावर करण्यासाठी आणि त्याचबरोबर इथे आता पंकजची बाजू सावरण्यासाठी म्हणत असते, हो हो, तू ऑनलाईन दिलेले आहेस. तर आता तेवढ्या सत्या तिथे आलेला असतो. सत्या येऊन त्याच्या बापाच्या सुधाकरच्या बाजूला बसणार. तेवढ्यातच निरुपा म्हणते, काय मग ए पोरा, तू कधी पैसे देणार आहेस घर खर्चाचे? बसायला गेलेला सत्या तसाच वाकून उभा असतो. ती म्हणत असते, माझ्या दोन्ही पोरांनी ऑनलाईन पैसे दिलेले आहेत. मग तू कधी देणार आहेस पैसे? पण मला काय वाटतंय, तुझ्याकडे तर पैसे नसतील, तू आता कमवत नाहीयेस ना, म्हणजे हे पैसे जे देणार आहेस ते तुझ्या बायकोकडूनच घेऊन तुला द्यायचे असतील ना. पण तुझ्या बायकोकडे तरी कुठे काय ऑनलाईन आहे? तिला तरी कुठे बँकेत अकाउंट आहे? नाही ना. मग तू हे पैसे तिच्याकडून कॅशच आणून देणार असशील ना. त्याचं काय आहे ना, माझ्या दोन्ही पोरांनी मला ऑनलाईन पैसे दिलेले आहेत घर खर्चासाठी. मग मला सांग, तू कधी पैसे देणार आहेस घर खर्चासाठी? तू सुद्धा मला घर खर्चासाठी पैसे द्यायला पाहिजेत. तेव्हाच आता सत्या म्हणत असतो, देतो उद्या. अरे उद्या कुठून देणार आहेस? उद्या तुझ्याकडे कुठून येणार आहेत? उद्या तर तुझ्याकडे येणारच नाहीयेत ना. मग आजच दे ना. तसंही उद्या दिलेस काय आणि आज दिलेस काय, दोन्ही एकच आहे. आज दिलेस तरी बायकोकडूनच घेऊन देणार आहेस आणि उद्या दिलेस तरी सुद्धा बायकोकडूनच तर घेऊन देणार आहेस ना. मग एक काम कर, तू बायकोकडूनच घेऊन आत्ताच्या आत्ता पैसे दे ना. तशी आता तुझी बायको कमवत आहे, तू कुठे कमवतोयस? अगं निरुपा, तू इथे मला एक गोष्ट सांग, मीराला का ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ओढतेस? असं सुधाकर बोलतात. अहो असं काय मीराला ओढतेस म्हणून? आता मला सांगा, जर नवरा कमवत नाही आणि बायको कमवते म्हटल्यावर बायकोने नवऱ्याला हातभार लावला पाहिजे आणि बायकोने पैसे दिले पाहिजे ना. एवढंच तर माझं साधं आहे ना. काय रे सत्या, बरोबर आहे ना? आता मला सांग, तू कमवत नाहीस, तुझी बायको इथे पैसे कमवते आणि जर तिने ह्याच्यावरचे पैसे तिने दिले तर काय फरक पडतो? तेव्हा सत्या म्हणतो, हे बघ निरुपा, उगाच माझ्या धुमकेतुला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ओढू नकोस. मी तुला सांगतोय ना की उद्या पैसे देतो म्हणून, तर मग उद्या पैसे देतो. पण निरुपा म्हणत असते, नाही, उद्या तरी कुठून देणार आहेस तू? उद्या सुद्धा तुझ्या तू बायकोकडूनच घेऊन देणार आहेस ना. तसंही काल तिने तुला जी पॉकेट मनी दिलेली आहे किंवा जे पॉकेट दिले पैशाचं ते तुझ्याकडे आहेच ना. मग तू उद्या कुठून आणणार आहेस? आज तुझ्याकडे पैसे नाहीयेत तर उद्या तरी कुठून देणार आहेस? मग आजच इथे तुझ्या बायकोकडून पैसे घेऊन दे ना. तेव्हा सत्य चिडतो आणि म्हणत असतो, काय ग निरुपा, मुद्दामून ह्या सगळ्या गोष्टी करतेस ना. मुद्दामून इथे माझ्या बायकोच्या पाठीमागे तू हात धुवून लागलेले आहेस ना. हे सगळं तू मुद्दामून करतेस हे मला न कळण्या इतपत मी काही वेडा आहे का? मी काही मूर्ख आहे का? असं इथे आता सत्या बोलत असतो. आता निरुपा म्हणत असते, हे बघ, मी मुद्दामून ह्या सगळ्या गोष्टी अजिबातच काही बोलत नाहीये आणि मला ह्या सगळ्या गोष्टी मुद्दामून बोलण्याची काही एक गरज नाहीये. तुला मी 1000 वेळा सांगितलेलं आहे ना की काही जरी झालं तरी सुद्धा मला पैसे पाहिजेत म्हणून. मग पैसे पाहिजेत तर तू इथे ह्या सगळ्या गोष्टी अशा का करत आहेस हेच मला इथे कळत नाही. असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. तेवढ्यातच प्रेक्षकांनो आपण पाहतो की आता मीराने हे सगळं काही ऐकलेलं असतं आणि मीराने हे सगळं ऐकल्यानंतर तिला मात्र खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. ती विचार करत असते, नाही, काही जरी झालं तरी सुद्धा इथे मला एका गोष्टीचा विचार केला पाहिजे. इथे ह्यांच्या बाजूने बोललं पाहिजे आणि त्याचबरोबर ह्यांची बाजू काय आहे ते समजून घेतलं पाहिजे. इथे लगेचच मीरा येते आणि मीरा आल्यानंतर लगेच निरुपा तिला म्हणत असते, काय ग, आलीस ना तू? तर आता बोलणं इथे सगळं काही ऐकलंच असशील ना की घर खर्चासाठी 3 मुलांनी पैसे द्यायचे आहेत. आता त्याचं काय आहे ना, माझी इथे 2 मुलांनी पैसे दिलेले आहेत कारण माझी 2 मुलं इथे कमवत आहेत ना व्यवस्थित आणि त्यामुळे त्यांनी इथे पैसे भरपूर दिलेले आहेत. पण इथे तुझा नवरा तर कमवत नाही ना, मग तुलाच पैसे द्यावे लागतील की नाही, असं इथे ती बोलते. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याबरोबर मीरा धावतच आतमध्ये निघून जाते आणि मीरा धावतच आतमध्ये निघून गेल्यानंतर ती पैसे घेऊन बाहेर आलेली असते. आता ती लगेचच निरुपाकडे पैसे देते. तेव्हा सत्या म्हणतो, निरुपा, तू हे खूप चुकीचं करतेस. तुला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये धुमकेतुला ओढण्याची काही
काही गरज नव्हती, पण तू हे सगळं मुद्दामून केलेलं आहेस हे मला समजलेलं आहे, असं इथे तो बोलतो. आता तेव्हाच इकडे सुधाकर इथे तिला समजवण्याचं काम करतात. हे बघ निरूपा, प्लीज शांत हो, जरा तरी ऐकून घेण्याची मनस्थिती ठेवत जा. पण इकडे आता आपण पाहतो की ती काहीच ऐकून घेत नसते आणि काहीच न ऐकून घेतल्यामुळे आता इकडे मात्र सत्याला राग आलेला असतो. तर आपण पाहतो की कशा पद्धतीने इकडे आता जी मीरा आहे, मीराने इथे निरूपाला पैसे आणून दिलेले असतात आणि मीराने निरूपाला पैसे आणून दिल्यानंतर ती म्हणत असते, हे घ्या सासूबाई, हे पैसे आहेत. आणि तेव्हा ती म्हणत असते, अच्छा हे पैसे तू मला दिलेले आहेस ना, तर चांगलीच गोष्ट आहे. पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का की इथे तू काहीच कमवत नाहीस म्हणून तुझ्या बायकोकडून हे तुला पैसे घ्यावे लागतात. आता तेव्हाच मीरा म्हणत असते, नाही सासूबाई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ह्यांनीच मला हे घर खर्चासाठी पैसे थोडे थोडे दिले होते आणि त्यातलेच मी काही वाचून ठेवले होते आणि हे त्यातलेच पैसे शिल्लक राहिलेले आहेत. म्हणजे काय, तर एकूणच असं झालेलं आहे की ह्यांनीच घर खर्चासाठी पैसे दिलेले आहेत, असं निरूपाला मीरा स्पष्टपणे सांगते. आता निरूपाला मीराने ह्या गोष्टी स्पष्टपणे सांगितल्यानंतर आता लगेचच निरूपा लिहायला सुरुवात करते की माझ्या 2 मुलांनी मला ऑनलाईन खर्चातून त्यांच्या कमाईतून पैसे दिलेत, तर तिसऱ्या मुलाने इथे स्वतः न देता बायकोकडून पैसे घेऊन दिलेले आहेत. तेव्हा मीरा म्हणते, अहो सासूबाई काय करताय हे, असं तुम्ही असं बोलू नका प्लीज. सांगितलं ना की हे पैसे त्यांचेच आहेत म्हणून. आणि हे बघा, हल्लीच्या लोकांना इथे मुलगी सून करून घरामध्ये आणायची असते आणि ती तिला स्वतःच्या पायावर उभी राहिलेली पाहिजे असते, ती पैसे कमवणारी पाहिजे असते. नवऱ्याला बायको पैसे कमवणारी पाहिजे, तर सासू सासऱ्यांना सून पैसे कमवणारी पाहिजे. मग जर तिने नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून पैसे कमवत असेल तर घरामध्ये तिने खर्चासाठी पैसे दिले तर काय फरक पडला. तसंही तुम्ही आता जे काही पैसे इथे मी तुम्हाला दिलेले आहेत ना, तर ते सगळे पैसे इथे फक्त आणि फक्त इथे त्यांचेच आहेत आणि त्यांनीच इथे मला ते पैसे थोडे थोडे करून दिले होते, तेच पैसे हे आहेत, असं सुद्धा आता इकडे मीरा बोलत असते. आता मीराने हे सगळ्या गोष्टी निरूपाला चांगल्याच अद्दल आणि धडा शिकवून सांगितलेल्या असतात. कारण इथे मी पैसे कमवते तर काय फरक पडतो, इथे किती नाही म्हटलं तरी सुद्धा मी नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून पैसे कमवत आहे आणि तुम्हाला सुना सुद्धा तशाच हव्या असतात ना, असं मीरा इथे आता निरूपाला बोलते. त्याचबरोबर आता हे पैसे तुम्ही जे घेतलेले आहेत ना, ते पैसे माझ्याच नवऱ्याने कमवलेले आहेत, ना की इथे ते त्यांनी वेगळे आणलेले आहेत, समजलं तुम्हाला. असं बोलल्यानंतर आता मात्र आपण पाहतो की इकडे निरूपाला खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो. किती नाही म्हटलं तरी सुद्धा मीराने इथे निरूपाची जी काही नांगी ठेचलेली आहे आणि मीराने निरूपाची नांगी ठेचल्यामुळे इथे निरूपाला राग आलेला असतो. पण मीरा मात्र तेवढ्यात शांत बसत नाही. तिने इथे सत्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली असते आणि सत्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल्यानंतर हे सगळं काही या पद्धतीने झालेलं असतं. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग आणि कमाल धमाल होणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आता मुद्दामच निरूपा आणि तेव्हाच इथे देविका इथे तिच्या फ्लोरिस्ट मध्ये शॉपिंग करायला गेलेले असतात आणि तिथे गेल्यानंतर त्या एक बुके घेतात आणि मुद्दामच निरूपा म्हणत असते, आता आपण इथे बुके तर घेतलेला आहे, पण इथे मात्र ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी इथे हिच्याकडे कुठे स्कॅनर वगैरे आहे, असं इथे ते बोलत असतात. पण आता सत्याने मात्र मीराचं बँकेत अकाउंट ओपन केलेलं असतं आणि मीराचं बँकेत अकाउंट ओपन करूनच इथे आता त्याने मीरासाठी स्कॅनर सुद्धा अवेलेबल करून दिलेला असतो. आणि तेव्हाच तो इथे निरूपासमोर स्कॅनर घेऊन येतो आणि म्हणत असतो, अगं निरूपा, असं काय करतेस, हे बघ, हा आहे ना धूमकेतूचा स्कॅनर, आता तू ह्या स्कॅनरवर पेमेंट करू शकतेस, चल कर पेमेंट. असं म्हणूनच आता निरूपाची चांगलीच सत्या आणि मीराने जिरवलेली असते. तर पाहत रहा साधी माणसं.